आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मविया विधानसभेमध्ये 288 पैकी 155 जागा जिंकणार, शरद पवारांना विश्वास। लोकसभेसारखी रणनीती विधानसभेला आखावी लागणार, पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक झाली आणि 30-31 जागा जिंकल्या। तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे। भुजबळांच्या नाराजीची पार्श्वभूमी मला माहिती नाही, त्यांची आणि माझी भेट नाही। भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांचं भाष्य। लोकांचा भाजप आणि मोदींवर विश्वास राहिला नाही, मोदींची गॅरंटी खोटी निघाली। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20-22 जागा जिंकलो असतो। चोरलेलं चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही, राऊतांचा शिंदेंवर पलटवार। विधानसभा निवडणुकीसाठी मोदी शहांना सांगून 100 जागा घ्या, 90 जागा निवडून नाही आणल्या तर तुम्ही म्हणाल ते करू। शिंदे गटाच्या रामदास कदम यांचं मोठं विधान। काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। पुन्हा येईन म्हणाले आणि आता जाऊ द्या ना घरी, वाजले ना 12 असं म्हणतायत। उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असावं, सरकारनं हाकेंच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं। लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आंबेडकरांची मागणी।